आमच्या अस्मिता महिला मंडळमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. यंदाच्या पाककलेचा विषय होता पौष्टिक लाडू आणि 10 जणींनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि त्यांना एक 10 मिनिटाची वेळ दिली होती त्यांचं प्रेझेंटेशन करून ठेवायला. त्यामुळं प्रत्येकजणी आपापले जे आणलेले होते लाडू त्याच्याकरता जे प्रेझेंटेशनसाठी जे सामान आणलं होतं डिश वगैरे किंवा बाकी काही डेकोरेशनचं असेल त्याची सगळी मांडामांड करण्यात इतकी पटापटा सगळे करत होते. कारण एक 10 मिनिटात सगळं मांडल्यानंतर परीक्षक त्याचं परीक्षण करायला येणार होते. त्यामुळं आपल्या पदार्थाचं प्रेझेंटेशन हे जास्तीत जास्त छान व्हावं याकरिता प्रत्येकीचा खूप छान प्रयत्न आणि गडबड चालली होती. ती बघूनच कौतुक वाटत होतं. कारण आत्ता ह्या भाग घेणाऱ्या आमच्या ज्या सदस्य आहेत त्यासुद्धा 55-60 या वयाच्या वरती आहेत. त्याच्यामुळं या वयामध्ये त्यांनी भाग घेणं, घरून पदार्थ तयार करून आणणं आणि ते मांडणं याच्यामध्येच खरं त्यांचं कौतुक आहे. कारण मंडळांनी कुठलीही स्पर्धा घेतली तर त्याच्यामध्ये सहभाग घेतला तरच ती स्पर्धा यशस्वी होते. त्याच्यामुळं या 10 जणींमुळं ही स्पर्धा यशस्वी पार पडली आणि प्रत्येक जणीने आपल्या पदार्थाबरोबर असे छान फोटो काढून घेतले. कारण ही त्यांना कायम नंतर आठवण राहणार आहे. या गडबडीमध्ये त्या नक्की काय करतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळं हा व्हिडिओ करण्याचं पण कारण एक तेच आहे की त्यांना पण नंतर हे सगळा आनंद घेता येतो. त्याच्यामुळं हे छान प्रेझेंटेशन्स प्रत्येकीच्या कल्पनेप्रमाणे त्यांनी केलेली आहेत आणि जे लाडू केलेले आहेत त्याच्यामध्ये पौष्टिकता जास्त महत्त्वाची असल्यामुळं कशा प्रकारे त्याच्यामध्ये पौष्टिकता येऊ शकेल. कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे थंडावा पण त्या पदार्थांमध्ये वाटला पाहिजे. अशा सगळ्याचा बारीक सारीक विचार करून त्यांनी इथे प्रेझेंटेशन केलेले आहे. ह्या आमच्या ताई आहेत, तब्येत बरी नाही तरीसुद्धा आनंदाने त्यांनी भाग घेतलेला आहे. विविध प्रकारचे इथे लाडू बनवलेले आहेत आणि सगळ्याजणी एकदम खुश आहेत आपली कलाकृती सादर करण्याकरता. थोड्याच वेळात आता परीक्षण होईल. चला बघूया. इन्ग्रेडियंट्स घालून मस्त केलेलं होतं आणि त्यामुळे आम्हाला अगदी. पण हा पदार्थ पहिला काढायचा का दुसरा म्हणजे एकेका मार्कांचा फरक. आम्ही मार्कच दिले नाही आहेत त्यामुळे आम्ही सगळं आधी बघितलं, फिरलो सगळीकडे आणि मग नंतर चवी घेत गेलो. परत थोड्याशा चवी घेतल्या. म्हणजे तुमचे एक लाडू त्यातले गेलेले आहेत. वजन वाढलं नाही पण वजन वाढण्यासाठी लाडू त्यांनी केले नाही आहेत ना. म्हणजे असे फायबर किंवा काय असेल त्यामुळे आम्ही ते टेस्ट करू शकलो. तर फार सुंदर केलेलं. तर ही आणखीन सांगेल म्हणजे सगळं तुम्ही बोलायला नको. नाही असं काही नाही. सुनंदा शेरे दुसरा नंबर आणि मानसी कुलकर्णी पहिला नंबर. म्हणजे ऍक्च्युली उन्हाळ्याचा विचार करून नाही मी केलेला. मी पौष्टिक लाडू हा आपली थीम होती म्हणून केलेला. असं उन्हाळा म्हणून मग फक्त नाचणीचे असं नाही केलं. तर मी त्यात ब्राह्मी, शतावरी चूर्ण, ब्राह्मी चूर्ण, डिंक, खारीक, बदाम, खोबरं आणि आपले मखाणे, परत पिवळे भरपूर आहेत. पिवळे मूग वापरले तुम्ही? त्यात नाही वापरलेले मी. खजूर आहे, खारीक पावडर आहे, नाचणी पण आहे की जेणेकरून आता डिंक, पांढरी तीळ हे सगळे उष्ण आहेत. मग त्याला अगदी सगळं उष्ण नको म्हणून मी नाचणी पण वापरलेली आहे. आणि जी खाली लाडू ठेवायला वाटी केलेली आहे ती खजूर आणि राजगिरा हा थंड असतो त्यामुळे तुम्हाला बॅलन्स व्हावा म्हणून हे असं मी केलेलं आहे. छान आहे. आणि तुम्ही डेकोरेशन सुद्धा त्याच इंग्रेडियंट्सचं केलंय की जे इंग्रेडियंट्स तुम्ही वापरलेत. लाईक गणपती जो केलाय तो तुम्ही नाही ते लाडूच्या शेचा आणि त्याला ते गणपती त्यांचा अच्छा हा ते खूप छान बनवला होता. नंबर 2
नाचणीचे मोड आलेले राहतात. नाचणीला म्हणजे पौष्टिक आणि पचण्याला हलके असतात ना, म्हणून नाचणीला मोड आणले होते. आणि ते चालतात, पण ते चाललं नाही. ऍक्च्युली त्यातून कॅल्शियम मिळतं आपल्या हाडांना, म्हणून ते बाजूला कोंडा नाही काढलेला, त्यामुळे रंग आणि डार्क आलाय. आणि ती मोठी खडी साखर असते ना, ती खडी साखर वापरते. उन्हाळा आहे आता थंडाव्यासाठी म्हणून चांगलं केलंय. आणि तूप आणि हे डिंक असा क्रश करून घातलाय तळून. आणि थोडा 2 चमचे रवा घातला की त्याला जरा हे होतं ना, खुसखुशीतपणा वाढतो. आणि नाचणी मिळून पण येते व्यवस्थित. त्याचं सुंदर त्याचा फ्लेवर आहे. नाचणीचं तुम्ही मोडाचं आणि आहे हे एसेन्स टाकायचे, व्हॅनिला एसेन्स टाकला. म्हणजे थोडा मॉडर्न लुक दिलाय, टिपिकल ह्याला. आणि वास आणि सुगंध त्यामुळे खाण्याची इच्छा होते. आणि बेकरीत आम्ही बिस्किटाच्या ऐवजी असे लाडूच घरात करतो, मुलांना आवडतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया. 3 नंबर. सविता. माझं पण मिक्स यायचंच आहे पूर्ण. शेंगदाणे, पांढरे तीळ, जवस आहे, खोबरं आहे आणि पोहे भाजून घातले. डाळगो आहे थोडंसं त्यात. आणि गोड येण्यासाठी त्यात मी खजूर घातले. खजूर थोडा आणि गुळ थोडा असं बॅलन्स केलंय. तूप घातले, साजूक तूप. अशा पद्धतीने मी मिक्स छान आहे, म्हणजे असं सॉफ्ट झालं, क्रंची झाले, कारण की डिंक तळून तो न वाटता घातलाय, त्यामुळे तो क्रंची लागतो. म्हणजे थोडंसं न्यू वे, थोडं ओल्ड वे, असं कॉम्बिनेशन चांगलं आहे.